ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः। पडले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी। दिनू तैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावूनी गेला अजूनी कानये। गरुड वाहना गुणगंभीरा येई गा दातारा, बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला। आपण बघतो की काही माणसे वर करणी क्षुल्लक दिसणाऱ्या घटनांमुळे अस्वस्थ होतात, तर काही महाभयानक आपत्तींमुळे सुद्धा विचलित होत नाहीत। एखाद्या अनुभवाने आपणास सुख झाले आहे वा दुःख होत आहे याचे ज्ञान होण्यास दोन गोष्टी आवश्यक आहेत। एक म्हणजे मनाच्या पटावर घडलेल्या घटनेची प्रतिमा उमटण्यास मोकळी जागा असणे जरुरी आहे। स्वतःच्या नादातच रमलेल्या माणसाच्या समोरून लग्नाची सुंदर वरात गेली तरी त्याला त्याची जाणीव होत नाही, कारण तो स्वतःच्याच विचारात मग्न असतो। परंतु नुसते प्रतिबिंब उमटून चालत नाही। दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे त्या मोकळ्या जागेत जे काही उमटलेले आहे त्या चित्राची जाणीव व्हायला हवी। एखादे बालक प्रत्येक पक्षाला काऊ वा चिऊ असे संबोधिते असे म्हणते आणि अचानक एखाद्या सुंदर पक्षाच्या दर्शनाचा आनंद झाला तरी त्या आनंदाचे वर्णन तो करू शकत नाही। तेव्हा आपल्याजवळ पूर्वानुभवांचा मुबलक साठा असणे सुद्धा भावनांना नीट ओळखण्यास जरुरी आहे। आता या पार्श्वभूमीवर बघा की संतांच्या मनात आधीच्या सर्व जन्मांतील अनुभवांचे ज्ञान असते। उदाहरणार्थ माऊलींनी श्री ज्ञानेश्वरीत असे स्पष्टपणे म्हटले आहे की माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू। आणि त्याचबरोबर हे सतत वर्तमान काळात जगत असल्याने त्याचे मनपटल संपूर्ण मोकळे आहे। त्यामुळे त्यांच्या मनात समोरील घटनांचे जे पडसाद उमटत असतील त्याची कल्पना आपणासारख्यांना होणे कसे शक्य आहे। आपल्यासारखे त्यांचे मन भौतिक पातळीवर नसते, म्हणूनच ठीक आहे। नाहीतर भोवतालच्या प्रत्येक घटनेने ते हत्तीच्या चालण्याने जवळील मुंगी जशी हादरते तसे भावनांच्या वादळात सापडले असते। परंतु त्यांचे मन ज्या ठिकाणी असते तेथील सूक्ष्मातल्या सूक्ष्म हालचालीने सुद्धा त्यांच्या जीवनात प्रचंड हेलकावे येतातच। आपले चित्त सतत भगवंताच्या चरणकमलांपाशी ठेवल्यामुळे भगवंताचा क्षणिक वियोगसुद्धा त्यांना जीवापाड वेदना देऊन जातो, जीवन उलटे पालटे करून जातो। वरील अभंगांमध्ये माऊलींनी आपल्या आयुष्यातील अशाच एका नाजूक क्षणाचे वर्णन केले आहे। ते म्हणत आहेत की तुझ्यापासून दूर गेल्याने तुझी आठवण मनामध्ये प्रकर्षाने येत आहे। हा वियोग अतिशय कष्टदायक असून मनापासून नकोसा वाटत आहे। हे करुणासागर माते, मला आता दिवस रात्रीसारखा वाटत आहे। माझे सर्व जीवन उद्ध्वस्त झाले आहे। ही अवस्था झालेली असताना सुद्धा तू अजून का येत नाहीस? भक्ताच्या आर्त हाकेला तात्काळ धावून येण्याच्या ब्रीदाची आठवण ठेवून माऊली भगवंतांना अशी हाक देत आहेत। अरे सर्व गुण संपन्न असलेल्या गरुडा, तू भगवंताचे वाहन आहेस, तर तू आता तरी उदार हो आणि माझ्यापाशी श्री विठ्ठलांना घेऊन ये।